Hello everyone, good evening from महाबळेश्वर, एप्रिल 2024. महाबळेश्वरचे सुंदर तलाव जिचे नाव आहे वेण्णा लेक. खूप छान वारा वाहत आहे आणि आता तुम्हाला मी कॅमेरा स्विच करून लेकचा सूर्य, आकाश, डोंगर, लेक, बोटिंग, हिरवळ This is a virtual tour of Venna Lake. You can feel as if you are spending time at this beautiful lake of Mahabaleshwar. April 2024. Latest view. Make friendship with nature. We should spend time as much as possible at beautiful places which are created by God. Beautiful trees, we can see beautiful trees. There is a Hanuman Mandir, Maruti Mandir, exactly in front of me, but I'm not able to zoom and show it to you right now. But if you visit this place, you can see it. Because of the lighting conditions, I cannot record it. इथे हे सुंदर हार्ट शेप्ड डिझाईन केलेलं आहे सेल्फी घेण्यासाठी. तर आता आपण जाणून घेणार आहोत हे कोणी करून घेतलेलं आहे, कोणी केलेलं आहे ते. मिस्टर नंदू चोरगे, हे आहेत फोटोग्राफर आणि त्यांनी केलेलं आहे. सो ही इज अ पर्सन हू हॅज क्रिएटेड दिस आणि तुम्ही फोटोग्राफी करून घेऊ शकता. सो ही कॅन टेक द फोटोग्राफ्स आणि तुम्हाला डिजिटल प्रिंट्स हार्ड कॉपी काढून पण तुम्हाला देऊ शकतात. इथे एक आर्टिफिशियल ट्री आहे, मला वाटतं सेल्फीसाठी छान आहे हे स्पॉट. हे नवीन केलेलं आहे, आधी नव्हतं हे. इथे पण एक आर्टिफिशियल ट्री आहे, सेल्फीसाठी छान आहे. रात्री कदाचित मला वाटतं लाइटिंग वगैरे असत असेल. हे पण छान आहे, खोटे पक्षी, खोटं झाड आहे शो सारखं. सो आता परत आता लेकच्या साईडला मी आलेलो आहे. लेक व्ह्यू आपण पाहत आहोत. खाली खाली मी उतरत चालत आहे लेकच्या दिशेने. इकडे ना समोर हा डॅम एरिया आहे, तिकडे मी तुम्हाला झूम इन करून दाखवतो. तर आता लेकचा आता हा व्ह्यू बघत आहोत आपण आणि आता समोर मी तुम्हाला डॅम दाखवतोय झूम इन करून. हा डॅमचा एरिया पावसाळ्याच्या सीझनमध्ये एकदम लबालब भरलेलं असतं हे लेक. इकडून पूर्ण पाणी पुरं भरून वाहतं तिथून वरून. हे बघा, हे हा जो लेकचा एरिया जो आहे हे पूर्ण पाण्याने भरलेला असतो. हे बघा, इथे आता दाखवतोय ना हाताने मी. हे सगळं वॉटर लेवल अजून 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 वर असते, अजून वर असते. हे सगळं 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 हे सगळं भरलेलं असतं. अगदी मी तुम्हाला दाखवतो की ही जी वॉलची लेवल आहे ना, ही दाखवतो तुम्हाला, थांबा. तर ही पहा, ही जिथे मी उभा आहे ना आता, हे बघा इथे उभा आहे आणि ही जी वॉलची लेवल आहे ना, ह्याच्या वर पाणी असतं, इतकं पाणी असतं. म्हणजे तुम्ही बघा, ही वॉल आणि हे सगळं पाण्याने किती स्लोप आहे पहा. एवढंच नव्हे तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये हा जो दगड आहे हे सगळं अंडर वॉटर असतं. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या महिन्यांमध्ये हा दगड वगैरे किती वर्षांपासून हे सगळं जो मी जेव्हा व्हिजिट करतो हे सगळं पाण्याखाली असतं. तर खूप छान वाटतं इकडे टाइम स्पेंड करायला. आणि अजून पण सांगतो तुम्हाला, इथे ना झाडं आहेत. इथे ही थोडी ही फुलं जी दिसत आहेत ना, ही फुलांची झाडं आहेत.
आणि जेव्हा जुलै महिन्यात ऑगस्ट महिन्यात वगैरे जेव्हा येतो तेव्हा इकडे पूर्ण हे ग्रीन असतं, पूर्ण ग्रीन, आणि त्याच्यावर सुंदर ही जी फुलांची पूर्ण झाडं असतात भरलेली. तर इतकं छान सौंदर्य असतं. तर तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या सीझन्समध्ये येऊन महाबळेश्वरचं सौंदर्य तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. मी वेगवेगळ्या सीझन्समध्ये आलेलो आहे. 28 वेळा महाबळेश्वरला आलो तेव्हा वेगवेगळ्या महिन्यांमध्ये मी आलेलो आहे महाबळेश्वरला. आता आपल्याला समोर जे दिसत आहे ते आहे मारुती मंदिर. जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंगबली. संध्याकाळची वेळ आहे. हे बघा मारुती मंदिर. ओम श्री हनुमते नमः. झूम इन करून दाखवतो आहे. लेकच्या पलीकडे असलेलं मारुती मंदिर. ओम घृणी सूर्याय नमः. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम. सो सनसेट आता थोड्या वेळाने होणार आहे. खूप छान वाटतं आहे. कमी टुरिस्ट्स आहेत त्यामुळे खूप छान शांतता आहे. आताच जस्ट मी थोड्या वेळापूर्वी स्ट्रॉबेरी आणि मलबरी विकत घेतले 150 रुपयाला दोन्ही. स्ट्रॉबेरी प्लस मलबरी ॲट 150. थोड्याच वेळाने सनसेट होणार आहे. आता मी जरा इथे वर आलेलो आहे लेक पासून. महाबळेश्वर मधली गाय. सनसेटचा व्ह्यू होत आलेला आहे आता. इव्हनिंग टाइम, ऑलमोस्ट सनसेट होणारच आहे ऑलमोस्ट.